हाय गाईज, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या कहाणीमध्ये। ज्या दिवशी माझे हस्बंड आणि त्यांचे आईवडील मला लग्नाची मागणी टाकायला आले, त्या दिवशी आमचे काही त्यांना प्रश्न होते आणि त्यांचे काही आम्हाला प्रश्न होते। पण सगळ्या प्रश्नांची उत्तरं मुलाचा बापच देतोय आणि त्यांच्या मुलाला काही बोलायलाच देत नाही आहेत। हे सांगायचं कारण एकच आहे, लग्नानंतर मला काही त्यांच्याविषयी गोष्टी समजल्या। मला लग्नाची मागणी टाकायच्या आधी ते गावी 2-3 मुलींना लग्नाची मागणी टाकायला गेले होते आणि तिथे माझ्या हस्बंडला आणि त्यांच्या आईवडिलांना त्या मुलींच्या आईवडिलांनी त्यांना हकलून दिलं होतं। कारण प्रत्येक वेळेला मुलाला बोलू न देणं आणि माझे सासरे स्वतःचा मोठेपणा करण्यात एक्सपर्ट होते हे त्या मुलींच्या वडिलांना समजण्यात येत होतं। माझे वडील मी 10 वर्षाची होती तेव्हाच एक्सपायर झाल्यामुळे आणि आमची आई आणि आम्ही 6 भावंड कोणाच्या आल्या गेल्यात नसल्यामुळे आम्हाला सासू-सासऱ्यांच्या चालुगिरीचा काही अंदाजच लागत नव्हता। माझ्या सासू-सासऱ्यांनी स्वतःच काही विषय काढले की त्यांची मोठी सून चांगली नाही आहे, त्यांचा मोठा मुलगा अजिबात त्यांना बघत नाही, आमचा मोठा मुलगा आणि आमची मोठी सून आम्हाला पाहत नाही, त्यांचं स्वतःचं घर आहे ते वेगळे राहतात, त्यांची मोठी सून जीन्स घालते, शॉर्ट कपडे घालते म्हणून आम्ही तिच्याशी बोलत नाही, अशा सगळ्या खोट्या खोट्या गोष्टी सांगितल्या। आमचा मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि त्याला एवढा एवढा पगार आहे। आम्ही त्यांच्या सगळ्या शांतपणे गोष्टी ऐकल्या आणि त्यानंतर मी माझ्या हस्बंडला एकच प्रश्न केला की तुम्ही काही व्यसन करत नाही आहात ना? कारण मला माझ्या आयुष्यामध्ये कोणतेही व्यसन केलेला नवरा नको आहे आणि ही गोष्ट त्यांनी खरी सांगितली। ॲक्च्युली त्यांना कोणतंच व्यसन नाही आहे आणि माझे हस्बंड आमच्या नात्यामधले होते म्हणून आम्ही या लग्नाला होकार दिला।